अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती, अक्षय राहो मनामनातील प्रेमळ निर्मळ नाती. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा. तर मंडळींनो, मी माफी मागते की 5-6 दिवस व्हिडिओ आले नाही चॅनलवरती. त्याच्या मागचं कारण असं आहे की मी लग्नाला गेली होती. भरपूर लग्न आहेत यावर्षी, तर माफ करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कुठं गेले बाबा हे? ओ सोनूचे बाबा, सोनूचे बाबा, ओ सोनूचे बाबा. हे तरी ना कुठं जातात, काही सांगत नाही ना, काही नाही. हा, आता चहा बनवते म्हटली तर सकाळी सकाळी गायब आहेत. हा, मग येतील ना म्हणतील की चहा नाही बनवली का म्हणून. मग हातातला सगळा काम टाकून यांच्यासाठी चहा बनवून द्यावा लागेल. आता सणाचा दिवस आहे तर उठला की पटकन झाडू पोचा, मागच्या अंगण शेणाने सारवायचं आहे. मग हे सगळे कामं करायसाठी मला 1 तास लागतेच. मग हे येतील आणि मला म्हणतील की चहा बनवून दे, चहा बनवून दे. आधीच म्हटली यांना चहा बनवते म्हणून. हो शांता, कुठे जात होती धावत धावत एवढी? का कुठे जात होती म्हणता? तुम्हालाच बोलवायला आली होती इकडे मी. चहा ठेवला आहे तर चहा पिऊन घ्या म्हणून. गेले तर नाही बाबा म्हटले तिकडे कोट्याकडे शेण वगैरे उठवायला. आता धावत धावत जावं लागते का? मी तशीच चालते ना. पडली बिडली म्हणजे तशीच चालते म्हणते का बाबा? सणाच्या दिवशी काही पण बोलतात तुम्ही मला. काही पण नाही शांता, हळूहळू चालत जा, धावत धावत जाते. पडली बिडली म्हणजे फरचीचं घर आहे. ते जाऊ द्या सगळा. मी का म्हणते, चहा झालाय, चहा पिऊन घ्या. मग मला पोचा लावायचा आहे, सारवण करायचं आहे. मग मी काही चहा बनवणार नाही, सांगते खरी. दे ना तर बाबा, दे चहा झाला म्हणते तर दे लवकर. आता ठेवलाय गॅसवर, शिजत आहे. वा रे वा, आताच म्हणते चहा झाला, आता म्हणते ठेवला आहे. हो, ठेवली गॅसवर आणि तुम्हाला आवाज द्यायसाठी आली. मी म्हटले चालले जाते. नाही ना, ब्रश करत होतो. बिना ब्रश करून चहा पेलो असतो का? हो ना, बघा तुम्हाला म्हटली काल मी का करसा घेऊन आणाल म्हणून. उद्याची तीज आहे तर करसा भरणे आहे, आणाल म्हटली. करसा पूजायचा आहे तर आणले नाही ना, काही नाही. अरे तर डोक्यावर मांडून आणलो असतो का? डोक्यावर मांडून आणले असते तर तो फुटला नसता कधी. आता मग हसून राहिली अजून. होते नाही कोणी हातामध्ये धरायसाठी. कसा आणलो असतो? एकटाच गेलो होतो ना गाडीनं. आता कोणी मिळतील म्हटलं तर घेऊन ये. कोणीच नाही मिळाले. तू काऊन नाही आली तर मग? मला सांगितलं होतं तुम्ही गेले तर. सांगितलं का तुम्ही? मी जेव्हा फोन केली तुम्हाला तेव्हा मला माहित. अरे तर घरी कुठं होती तू? घरीच नव्हती ना मी गेलो तर. कुठं गेली होती तर का माहित? अहो, कुठं नाही गेली होती. सेवया बनवून नाही झाल्या आहेत ना आपल्या. ती जेवून गेली. तिजेला सेवया लागतात ना. गंगू मावशीच्या इथं गेली होती. त्यांच्या इथं मशीन लावला होता घरीच सेवयाची. तर मी म्हटले पायली काच्या बनवून घेते. कणिक धरून गेली होती. मग घरचीच कणिक नेली होती पोळ्या बनवायची. सेवयाचे गहू धुवून नाही झाले, काही नाही झाले. इतक्या दिवस का केली तर तू? सेवयाची गहू नाही धुतली, काही नाही धुतली तर? का बाबा, काकेली करता कसे तर? आता 4 दिवस तर लग्नामध्येच गेले. लग्नाला गेली होती तर परवाच्या दिवशी लग्नावरून आली. आणि त्याच्या आधी तर एकामेकीच्या घरच्या वड्याच टाकायच्या झाल्या. शेवया राहिल्या बनवायच्या, पापडही राहिले माझे बनवायचे. आलू चिप्स झाले आणि वड्याच झाल्या बनवून. पापड इथे लागतात ना? तिजेला पापड नाही लागत का? हो, पापडही लागतात. कुंतानं दिला ना, 10-20 पापड दिला आहे. आणि काल पायलिकाच्या शेवयाही बनवली. होऊन जातात. आज तर होऊन जातात. बघावं लागेल मग. शेवया पापड राहिले बनवायचे. पण आम्ही का म्हणते, आता कसा करायचा म्हणतो? करसा नाही आहे तर. ते गावामध्ये येतात तर आले नाही का करसा विकायला? आले होते खरं ना, आले होते. त्या दिवशी आले होते खरं. मी कुठं होती? मी लग्नाला गेली होती ना. तुम्ही तर असे म्हणत नाही की गावामध्ये आलाय काही विकायला तर घेऊन ठेवीन बा म्हणून. आहेच नाही तुम्हाला सवय. होती नाही तर का सवय मला? घेत नव्हतो का आधी? एक वेळा ब्लँकेट घेतलं होतो. आता का म्हटली होती तू? तेव्हापासून मी घेत नाही मग. बाबा, बोलीन नाही तर का? तो 200चा ब्लँकेट तुम्ही 500 रुपयाला घेऊन आले होते. मग बोलीन नाही तर का? भाव टाव करावा लागते ना. तुम्हाला असं आहे, जेवढे म्हटलं तेवढे पैसे देता आणि घेऊन येता वस्तू, म्हणून रागवली होती मी. हो, तर म्हणूनच मी कोणती वस्तू घेत नाही ना. आपल्याला समजत नाही, आपल्याला भाव करता नाही येत. आता वेळ आहे ना, 11-12 वाजतील ना स्वयंपाक होतपर्यंत. तुझ्या घेऊन येतो ना मी. सोनूला नेतो सोबत आणि घेऊन येऊन जातो करसा. हो, आता सकाळी सकाळी मांडणार आहेत नाही माठाचे दुकान. अरे आता जातो म्हटलं का? 9 वाजेकडे जाईन. काल रसाचे आंबे नाही आणले, काही नाही आणले. का बाबा, तुम्हाला काही समजतच नाही. म्हटले का तू रसाचे आंबे आणाल म्हणून? हो, तर तुम्ही गेले तिकडे मार्केटमध्ये तर तुम्हाला दिसले नाही का आंबे? दिसले ना आंबे. किती महाग होते? 200 रुपये किलो आंबे होते. तेवढे महागाचे आंबे घेशील का? अजून आणलो असतो तर अजून माझ्यावर बोंबलली असती. 200 रुपये किलो आंबे घेऊन आणता. हो, तर आज पाहिजे होते ना. आज आंब्याचा रस बनवतात, शेवया बनवतात, पापड कुरवड्या फोडतात. माहित नाही का तुम्हाला? माहित आहे ना. कच्च्या आंब्याचाही पन्हा बनवते ना तू. मला वाटलं कच्च्या आंब्याचा पन्हा बनवशील. आता पिकले आंबे नाही असले तर मग कच्च्याच आंब्याचा बनवा लागते ना. पण आता मार्केटमध्ये आले आहेत ना, आणून घेतले असते. 1 किलो आणून घेतले असते तर झाला नसता का? शांता, आणलो असतो ना तर तूच मग उलटून बोलली असती. कच्च्या आंब्याचा मी पन्हा बनवलो असतो. कशाला 200 रुपये किलोचे आंबे घेऊन आणलं?
आता घेऊन नाही आलो तर तसंही बोलून राहिली. अहो जाऊ दे, आता नाही आणले तर नाही आणले. आता मी काय म्हणते, चहा वगैरे प्या. तिकडे कोट्याकडे जा आणि पटकन आंबे आणून द्या माझ्यासाठी. शांता, तुझ्यासाठी आंबे आणून देऊ का? आंबे खायची आवड लागली का? का हो बाबा, तुम्ही पण काही बोलता. नाही म्हणून राहिली की नाही माझ्यासाठी पटकन आंबे आणून द्या म्हणून. मी म्हणलं आता आवड लागली का बाबा तुला आंबे खायची? अहो पन्हा बनवायसाठी आंबे आणून द्या. झाला? हो जातो आधी चहा तर दे, तेव्हा जाईन ना तिकडे कोट्याकडे जायचं आहे तर. अरे बापरे, आटला का बाबा चहा? शांता ना बनवलं वाटते चहाची राब. शांता, गेला का कामातून चहा? लक्ष्मी दे बरं, ते तुझ्या मागे असेल पावशी, दे चिलून देतो हे आंबे मी. आई आंबे चिलायला पावशी कशाला? आलू चिलणी आहे ना. आलू चिलणीने छान होतात ना चिलून. मला नाही येत हो बापा ते आलू चिलणीनं आंबे चिलता. ते सिपही नाही दिसत कुठं गेली तर मस्त तिच्यानं आंबे चिलत होते. काय चिलणी नसतं छान चिलतात आंबे. नाही लक्ष्मी, माझ्यानं नाही जमत ते. त्या दिवशी तर आलू नाही चिलले माझ्याने, तर आंबे चिलतील का? लहानपणापासून सिपनच चिलतो बापा मी, नाही तर मग पावशीनं. कुठून सिप आणले होते ताई? हो होत्या त्या पुष्कळ वर्षापासून 4-5 होत्या, तर गेल्या कुठं गेल्या. तर एकच होती, तेही गेली. पहिले कुठल्या ह्या चिलण्या सिपच. हो तर कुठून आणत होते आई? तर सिपा ना तळ्यात मिळतात. दरवर्षी आंब्याच्या फुला बनवतो ना, तर मी सिपनच शिलतो. मी नाही त्या चिलणीचा वापर करत. पाया मोठीला याल म्हणले आंब्यासाठी तर आल्या नाही. आता नेऊन द्या अशी राहिली मी त्यांच्या घरी. आता नारायण राहिला असता तर पाठवलं असतं का नारायण नेऊन दे म्हणून. नाही जमत त्यांच्या, तर आपल्या नातवाला तर पाठवायला पाहिजे पांडूला. तर नाही. आई मस्त मोठे आंबे झाले. हो आता मोठे झाले आंबे. पण ना लक्ष्मी, पारा बांधायलाच आहे. एवढे मोठे आंबे झाले ना, पारा नाही बांधला? नाही, बांधायचाच आहे पारा. कवडाच आहे आता पण आंबा. 15 दिवसात बांधेल पारा. आई मग तुम्ही पणा कसा बनवता कच्च्या आंब्याचा? काऊन बनवता नाही येत का तुला? नाही येते ना, मला येते बनवता. हो बनवता येते म्हणते, विचारून काऊन राहिली मग? नाही, कोणाकोणाची वेगवेगळी पद्धत असते ना पणा बनवायची, म्हणून विचारली. काही सांगून राहिली लक्ष्मी, तू तर बनवता नाही येत असेल म्हणूनच तर विचारत आहे. नाही येते ना मला बनवता. हो बनवता येते. सांग बरं मग. नाही आई, आधी तुम्ही सांगा, मग मी सांगते माझी पद्धत बनवण्याची. येत नसेल आणि विचारून राहिली. सोपाच आहे ना आंब्याचा पन्हा बनवणं. छिलून घ्यायचा आंब्याला आणि मग उसवायचा. उसवून झाले की मग दारघोरणी आहे ना, त्याच्याने मस्त बारीक मिक्स करून घ्यायचा आणि साखर टाकायचा आणि मीठ, झाला पन्हा. पाहिजे ना पाणी टाकावं लागते, नाही तर मग बस गाळाच म्हणशील तसाच. आई मग हे आंबे तुम्ही सगळेच टाकता का? आता पारा बांधला नाही आहे तर कापावं लागेल ना, घुई काढावं लागेल. पारा बांधला राहिला तर सगळे आंबे जमतात टाकायला. आई मग चिकन होते का? तोंडाला लागत नाही? तोंडाला लागते नाही तर का चिकन कुठं होणार आहे? काही पिकले आंब्याचा रस आहे का? घटरे लागतात मग तोंडाला. मी अशी बनवतो. सांग बरं आता तू कशी बनवते तर? मी पण तशीच बनवते आई, थोडी वेगळी पद्धत आहे माझी बनवण्याची पण. हो तर सांग ना तर कशी बनवते तर. आई आता हे आंबे छिलून ते आंब्याचे 4 तुकडे करायचे आणि मग उसवायला ठेवायचे. उसवून झाल्यानंतर मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचा. असा मिक्सचर मध्ये बारीक करून घ्यायचा. मग बरोबर आहे. हो आई, त्याच्याने कसा घट्ट पण होते मस्तपणा. आणि आई चाळणीवर चाळून घ्यायचा. ते आपल्या इथं आहे ना पूर्णाची चाळणी आहे ना, त्या चाळणीने चाळून घ्यायचा, म्हणजे जो मुरत नाही मिक्सीमध्ये तो निघून जाते. मग त्याच्यानंतर साखर आणि मीठ टाकून मिक्स करायचं. मस्त घट्ट होते असा. बनव होईल का लक्ष्मी एवढ्या आंब्याचा पणा? होते नाही होते, मोठे आंबे आहेत ना. 6 आंब्याचा बनवायचा आहे ना. हो 6 आंब्याचा बनवायचा आहे ना. मंजुळा लक्ष्मी. आई मोठी आई आल्या वाटते. इकडे या मोठी, स्वयंपाक खोलीमध्ये आहोत. बापा, स्वयंपाकाची तयारी सुरू होऊन गेली ना. हो करसाभरणी आहे तर लवकर करावं नाही लागेल का? तुमचाही झाला असेल ना स्वयंपाक सुरू? कुठं हो मंजुळा, आता चिंता आंघोळ करून राहिली कावेरी. आंघोळीला गेली ना, म्हणते आंबे नाही आणून झाले म्हणते. आता आलो बापा आंबे आणायसाठी. पाठवली नाही आंबे. कोणाजवळ पाठवतो मोठी? नारायण वावरात गेला आहे, असा आंबा भरला आहे. मुलं खूप धूम मारतात ना. मी म्हणले जा बरं तो, सणाचा दिवस आहे म्हटली तर कामं बिमं घरी करावं लागतात. कालही ना घरी यासाठी सायंकाळच झाली. काढूनच ठेवला तुमच्यासाठी जिल्ह्यामध्ये आंबे. मी म्हणलं येतील मोठी, नाही तर पांडूला पाठवतील म्हणलं. पांडूला गाव नाही पाठवलं आता? जा म्हणलं त्याला, तर मी नाही म्हणते, मी एकटा नाही जात म्हणते. आता सोबत आला. आता म्हणते आजी 5 रुपये दे म्हणते ना, दुकानात गेलाय. मोठे बसा ना, चहा ठेवते. नाही हो बापा लक्ष्मी, राहू दे चहा वगैरे. चहा झाला मग अशीच पिऊन. आता उन्हाळ्याचा चहाही नाही पिऊसे वाटत. अजून म्हणेल गेली माझी सासू तर पक्कीच राहिली म्हणेल, तिकडेच आंब्यासाठी गेली तर. का बापा मोठी घाबरता मी तर. माहित आहे ना मंजुळा तुला, का सांगू आता. सणाच्या दिवशी मग 2 गोष्टी झाल्या तर चांगला नाही वाटत.
तर येतो ना पेतो ना कधी मी चहा. बनव ना लक्ष्मी, पटकन बनव ना चहा, थांबते. नाही लक्ष्मी, राहू दे. मग येईन दुपारी चहा प्यासाठी. झालं दे बाबा, आंबे दे बरं पटकन. चांगला मोठा आंबा झाला आहे. हो, आंबा मोठा झाला आहे. आता पोराबारा झोडतात ना, तर खूप करते. आता 15 दिवस थोडासा राखणे आहे, मग उतरव केला. होतील का मोठे? 10 आंबे आहेत पन्नीमध्ये. हो होतील ना, मोठे मोठे आहेत तरी. आमच्या घरी तर 6 आंब्याच्या पन्ना बनवत आहोत आम्ही. बाबा 6 आंब्याचा बनवून राहिली, पण मला 10 आंबे देऊन राहिली. आम्ही तर 4च लोक आहोत घरी. हो, आम्ही 4च लोक आहोत ना घरी. एवढेच आहेत का आंबे? हो, एवढेच आहेत आंबे. जास्त कशाला आणू फालतू? काढ ना तर मग त्यातले 2 आंबे काढून घे. नाही मोठी होतात ना, एवढेच आंबे होतात. न्या तुम्ही न्या. काल करायला पाहिजेत होती तीच. आज आमच्या घरी मस्त कर्जा भरायसाठी आल्या असत्या. काल केला असता, पण हे लक्ष्मीने नारायण दोघे जण नव्हते ना, लग्नाला गेले होते काल. मग सायंकाळी आले म्हणून नाही केला काल. काही नाही होत, आता करून घ्या तुम्ही. बाबा कोणता रमेश याचाच आहे? आंबे आणायला गेला होता ना? नाही, आंबे आणायला गेले याचेच आहेत. इतकी वेळ लागते का यांना? 10-12 आंब्याचं काम किती वेळचे गेले आहेत आता हे? आणि मग येतील तर झाला नाही का तुझा स्वयंपाक, झाला नाही का तुझा स्वयंपाक करतील. कोणता माझ्या नातनी आल्या असत्या तर चांगला झाला असता. सणाच्या दिवशी पोरीबारी घरी राहिल्या तर चांगला वाटते बाबा. आई दादा सुट्टी नव्हती ना त्यांना. आज तर सुट्टीच होती ना, रविवारी सुट्टी नाही राहत का? हो, आज सुट्टी होती, पण उद्याची सुट्टी नव्हती. नाही, आणि ऊनही किती आहे, बस नाही या जा थकून जातील म्हणून नाही म्हटले मी. सुट्ट्या कधी लागणार आहेत त्या पोरींना? आता पुढल्या हप्त्यापासून लागतील म्हणत होत्या. हे घे कोणता आंबे. हो बापा, तुम्ही कोणता थैला नेले होते आंबे आणायसाठी? ते डाग नाही पडतील का? पांढऱ्या थैल्याचा सगळा सत्यानाश केला तुम्ही. डाग पडतात ना आंब्याचे. का बाबा समजतही नाही तुम्हाला? तो पांढरा थैला घेऊन गेला. अरे बोंबलू नको ना, पन्नीमध्ये आहेत आंबे. समजते मला, माहित आहे डाग पडतात म्हणून आंब्याचे. पन्नी आहे ना आतमध्ये. हो का? आहे का पन्नी? म्हणलं झाला बाबा, केले सत्यानाश थैल्याचा. किती वेळ लावले जी? आंबे आणायसाठी गेले तर किती वेळ लावले? आणले काय थैला भर आंबे आणले का? हो, थैलाभर आंबे आणलो होतो 20 आंबे. त्यातले 7-8 आंबे बाबूरावनं मागितलं. तर कशाला दिलं? सांगितलं नाही का पन्ना बनवायसाठी नेता म्हणून? तरी सांगितलं मी, आधी सांगायला पाहिजेत होता ना. म्हणलं आणून दिलो असतो, म्हटलं थोडासे जास्त आंबे. तू 15 आंबे सांगितले होते आणायला, तरी मी 20 आंबे आणलो. मग भाऊजीच्या चौरातले आणले का आंबे? हो, शांताराम भाऊ सोबतच गेलो होतो ना. इकडे कोट्याकडेच मिळाले ते, मग थोडा वेळ थांबावं लागला त्यांच्यासाठी, म्हणून उशीर झाला. आता पटकन तुम्ही आंघोळ करा आणि तो करसा भरून आणा. पाणी आणा त्याच्यामध्ये भरून. ना पूजेसाठी आंबे सकट फांदी सांगितली होती ना, आणलं का? 5 आंब्याच्या घड सांगितली होती ना. हो, आणलं. झाला का इकडे स्वयंपाक वगैरे तुझ्या पूर्ण? ओके. हो, आता हे तळायचेच आहेत पापड बिपड, मग झाला स्वयंपाक. आता अजून पन्ना बनवायचा राहिला ना. आता आंबे छिलतो ना पन्ना बनवतो. कोणता तो तेल गरम झाला ना? कुठून आणले तुम्ही उचलून माठ? आता 15 मिनिट झाले ना गेले होते तर. अरे गावाच्या बाहेर गेलो आणि माठवाला मिळाला, आता घेऊन घेतलं. मग हो का? 2च वाटले होते त्याच्याजवळही, हे तर म्हणलं घेऊन घेतो. आता चांगलं झालं मग मिळाला तर, नाही तर वेळच लागली असती जायसाठी नाही यासाठी नाही. हो ना, आता मिळाला तर म्हटलं घेऊनच घेतो. किती रुपयाचा दिले? हा ना, 170 रुपये. बाप रे बाप, का म्हणून राहिले? 170 रुपयाचा झाला का? हो बाबा तुम्ही भाव केलेच नसणार. अरे 200 रुपये किंमत सांगितलं. मी म्हणलं नाही बाबा, म्हणलं जास्त होत आहेत म्हणलं. काही रेट सांगता बाबा म्हणलं तुम्ही. तर मग म्हणते तुम्हाला घ्यायचंच आहे ते 170 रुपयाला लावून देतो म्हणते. मग आता गरजच होती ना, घेतलं मग. अहो पण महाग झाला ना. 130, 140 किंवा 150 रुपये खूप झाले. तसे तर 100 रुपयाला मिळतात. हो, आता 100 रुपयाचा जमाना आहे. काही सांगून राहिली तू. आता गेलो असतो तर पेट्रोल लागलाच नसता का? 50 रुपयाचा तर पेट्रोल लागलाच असता ना. जाऊ दे, आता झाला महाग तर. तुम्ही तसेच आहात. जाताना सांगितले होते मी तुम्हाला भाव कराल म्हणून. 150 रुपये म्हणेल तर सवासेला 120 रुपयाला मागाल म्हणून. हो, तर तसंच झालं ना. आता 200 म्हणता 30 रुपये कमी केला ना. तू पण 30 रुपये कमी करायला सांगितली होती ना मला. राहू दे आता का म्हणू तुम्हाला. आता ताजा पाणी आणावं लागेल इथं विहिरीच्या. आता आणून घे ना. तर मी आणू का? तुमच्या बापाच्या नावाचा करसा आहे, तुम्हालाच आणावं लागते. तुम्हीच आणा, मी रांगोळी बिंगोळी टाकून ठेवते. जा घेऊन या, पूजेची आरती वगैरे तयार करते ना. स्वयंपाक झाला का? भाजी शिजत आहे, सगळा तयारी करतपर्यंत होते, शिजते भाजी. आताच आणू का मग पाणी? हो आताच नाही, आधी आंघोळ करा ना. आंघोळ करा मग आणा भरून माठ. हो ठीक आहे करतो आंघोळ. घे ना, हा तिकडे ठेव ना. तिकडे कुठं नेऊ आता, इथेच राहू द्या ना. भरून आणावंच लागेल ना. तर दूध हा नाही करत का याला? हो धुवून टाकते, द्या. आई आंब्याचे पानं तोड म्हणत होते ना तू? हो तोड ना बेटा, आंब्याचे पानं तोड. किती लागतील आई? समोरच्या दरवाजाला लावायची आहे आणि करशाला 2 तोरण बनवून घे. एक छोटीशी बनवशील आणि एक दरवाजाच्या मापाची.
हो ठीक आहे आई. आई दरवर्षी आपण हे पूजा करतो ना, दरवर्षी नवीन माठ घेऊन आणतो. अरे सोनू, आज अक्षय तृतीया आहे ना. अक्षय म्हणजे ज्यांचा कधीही क्षय होत नाही असे. आजच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने करसा भरत असतो. माठ नाही म्हणत त्याला, करसा म्हणतात. हो का, दरवर्षी घ्यावं लागते का आई? हो, दरवर्षी घ्यावं लागते, पूजा करावी लागते त्याची. मग ह्याच माठातला पाणी आपण प्यासाठी पण उपयोग करतो. हो आई, मस्त थंडगार पाणी लागते या माठातला. आई पूजा झाली ना, आता तू आमरस बनवली आहे ना? हो, कच्च्या आंब्याचा आमरस केली आहे. दे ना आई, लवकर भूक लागली ना. अजून काका बनवली? तर तुझ्या समोर आहे तरी नैवेद्याचं ताट. सगळं बनवली मी. बापरे, आमरस बनवली, सेवया, पुऱ्या, अजून वड्याच्या पाणी बनवली मम्मी. हो हो, सगळंच बनवली मी. मम्मी खूप जोराची भूक लागली ना. मम्मी पापड कुरवड्या पण तळले. हो, जे पदार्थ आपण बनवतो ना, सगळेच पदार्थांचा नैवेद्य करावं लागते आज. मम्मी चल ना, झाली ना पूजा? पाया वगैरे पडले का? प्रार्थना केले का? चांगले हात जोडून प्रार्थना करा. हो ना पप्पाजी, हा प्रार्थना वगैरे केलो तरी पाया पण पडलो. चल ना मम्मी, बनव ना ताट लवकर. थांब बापा थोड्या वेळ. आता इथली पूजा झाली, आता तुळशीजवळ पूजा करू दे. मग गाईला पण नैवेद्य द्यायचा आहे. बापरे आई. एवढीच भूक लागली तर जा, आमरस पिऊन घे तू. आई मगाशी तर आंब्याचा पन्ना म्हणत होती ना? कच्च्या आंब्याचा आमरस बनवला, त्याला आंब्याचा पन्ना म्हणतो आपण. कोणी कोणी आमरस म्हणतात. नाही नाही आई, मी सगळ्यांच्या सोबतच जेवण करेन. आता मग चल, आता तुळशीजवळ चल. जा, तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घेऊन ये आणि गाईला पण नैवेद्य द्यायचा आहे. मग झाला की मग जेवण करू. हो ठीक आहे ना आई. बरं, तर ठीक आहे मंडळींनो, झाली आता आमच्या इथली अक्षय तृतीयाची पूजा. कशी वाटली मग आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाच्या इथं अक्षय तृतीयाची पूजा होती तर. आणि एकदा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा.